14 आणि 15 हे दोन श्लोक आपण एकत्र घेऊया. अन्नात भवन्ति भूतानि अचखली आघात, अन्नात भवन्ति व चखली आघात, पर्जन्या प चखली आघात, ज चखली आघात, पर्जन्या दन्न द चखली आघात, संभवः स चखली आघात, यज्ञात भवति य चखली आघात, यज्ञात भवति पर्जन्यो प चखली आघात, ज चखली आघात, यज्ञ य चखली आघात, कर्म समुद्भवः क चखली आघात, मु चखली आघात, समुद्भवः. पुन्हा एकदा बघा. अन्नात भवन्ति अ चखली आघात, द चखली आघात, सॉरी व चखली आघात, अ चखली आघात, व चखली आघात, भूतानि पर्जन्या प चखली आघात, ज चखली आघात, दन्न द चखली आघात, संभवः स चखली आघात, यज्ञात भवति य चखली आघात, पर्जन्यो प चखली आघात, ज चखली आघात, यज्ञ य चखली आघात, कर्म समुद्भवः क चखली आघात आणि मु चखली आघात. पुढचा श्लोक. कर्म ब्रह्मोद्भव विद्धी. कर्म दोन्ही शब्दांच्या खाली आघात, क आणि म. ब्रह्मोद्भवां ब्र चखली आघात आणि अनुस्वराचा आम, ब्रह्मोद्भवां विद्धित वि आणि धी दोन्ही शब्दांच्या खाली आघात, ब्रह्माक्षर समुद्भवम ब्र चखली आघात, समुद्भवम मु चखली आघात, तस्मात् त चखली आघात, सर्वगतम स चखली आघात, गतम अनुस्वराचा म, ब्रह्म ब्र चखली आघात, नित्यै नि चखली आघात, अनुस्वराचा य, यज्ञे य चखली आघात, प्रतिष्ठितम ती चखली आघात. कर्म ब्रह्मोद्भव विद्धी क चखली आघात, म चखली आघात, ब्रह्मोद्भव ब्र चखली आघात, अनुस्वराचा औं, विद्धी दोन्ही शब्दांच्या खाली आघात, ब्रह्माक्षर ब्र चखली आघात, समुद्भवम मु चखली आघात, तस्मात् त चखली आघात, सर्वगतम स चखली आघात, गतम अनुस्वराचा म, ब्रह्म ब्र चखली आघात, नित्यै नि चखली आघात, अनुस्वराचा य, यज्ञे य चखली आघात, प्रतिष्ठितम ती चखली आघात. अन्नात् भवन्ति भूतानि, अन्नात् भवन्ति भूतानि, पर्जन्यादन्न संभवः, पर्जन्यादन्न संभवः, अन्नात् भवन्ति भूतानि, पर्जन्यादन्न संभवः, यज्ञात् भवति पर्जन्यो, यज्ञात् भवति पर्जन्यो, यज्ञः कर्म समुद्भवः, यज्ञः कर्म समुद्भवः, यज्ञात् भवति पर्जन्यो, यज्ञः कर्म समुद्भवः, अन्नात् भवन्ति भूतानि, पर्जन्यादन्न संभवः, यज्ञात् भवति पर्जन्यो, यज्ञः कर्म समुद्भवः. कर्म ब्रह्मोद्भवौ विद्धि, कर्म ब्रह्मोद्भवौ विद्धि, ब्रह्माक्षर समुद्भवम, ब्रह्माक्षर समुद्भवम, कर्म ब्रह्मोद्भवौ विद्धि, ब्रह्माक्षर समुद्भवम, तस्मात् सर्वगतं ब्रह्म, तस्मात् सर्वगतं ब्रह्म, नित्यै यज्ञे प्रतिष्ठितं, नित्यै यज्ञे प्रतिष्ठितं, तस्मात् सर्वगतं ब्रह्म, नित्यै यज्ञे प्रतिष्ठितं. कर्म ब्रह्मोद्भवौ विद्धि, ब्रह्माक्षर समुद्भवम, तस्मात् सर्वगतं ब्रह्म, नित्यै यज्ञे प्रतिष्ठितं. गीताई बघा. अन्नापासूनि भूते पर्जन्यातूनि अन्नते, यज्ञे पर्जन्यतो होय, यज्ञ कर्मामुळे घडे. प्रकृतीपासून कर्म, ब्रह्मे प्रकृती राहिली,
ऐसे व्यापक ते ब्रह्म यज्ञात भरले सदा. संपूर्ण सृष्टी निसर्ग चक्र कसं फिरतं, सृष्टी चक्र कसं फिरतं याचं वर्णन भगवंत या 2 श्लोकांमध्ये करतात. अन्नात भूतानी भवंती, अन्नापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात. पर्जन्यात अन्न संभवा, पावसापासून अन्नाची उत्पत्ती होते. यज्ञात पर्जन्य भवती, यज्ञापासून पाऊस निर्माण होतो. यज्ञ कर्म समुद्भव, आणि यज्ञ कर्मापासून उत्पन्न होतो. कर्म ब्रह्मोद्भव, कर्म वेदांपासून उत्पन्न होतं, ब्रह्मापासून उत्पन्न होतं. आता याच्याबद्दल थोडं नंतर सांगते. कर्म म्हणजे वेद किंवा ब्रह्म, काही शब्द वापरा, की यज्ञ कर्म समुद्भव, कर्म वेदांपासून आणि यज्ञ कर्मापासून उत्पन्न होतो. कर्म ब्रह्मोद्भवम, कर्म वेदांपासून म्हणजेच ब्रह्मापासून उत्पन्न होते. ब्रह्म अक्षर समुद्भवम विद्धी, वेद हे अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत. विद्धी म्हणजे हे तू जाण. आणि तस्मात म्हणून सर्वगतम ब्रह्म नित्य यज्ञे प्रतिष्ठितम, म्हणून तो सर्वव्यापी अक्षर परमात्मा नेहमी यज्ञामध्ये प्रतिष्ठित असतो. अशा प्रकारे संपूर्ण निसर्गाचं चक्र भगवंत इथं सांगतात. आणि त्या निसर्ग चक्राचा माणसाच्या कर्तृत्वाशी कसा संबंध येतो हे सगळं या 2 श्लोकांमधनं भगवंत सांगतात. आता मुळामध्ये आपल्याला निसर्ग चक्र माहिती आहे, आपण अगदी शालेय जीवनापासून हे सांगतो की कसं संपूर्ण सुरू होतं, पण याच्याशी माणसाच्या कर्तृत्वाचा कसा संबंध आहे तो गीता इथे सांगते. की आपलं सगळं विश्व, आपण जगामध्ये जगत असताना आपण एकटेच असतो का? नाही, संपूर्ण विश्वाशी आपला संबंध आहे. फक्त हे थोडस काव्यात्मक पद्धतीने भगवंत इथे सांगतात की अशा प्रकारे सगळ्या सृष्टीमध्ये हे यज्ञचक्र चाललेलंच आहे. आपण जसं आहे, सृष्टीचं सुद्धा यज्ञ चालूच आहे. हे जणू काही या कर्मचक्राचे आरे सांगितले, 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग त्यातल्या काही 3 गोष्टी भौतिक आहेत, 3 आध्यात्मिक गोष्टी आहेत. पहिल्यांदा सांगितलं अन्नात भवंती भूतानी, म्हणजे काय? पहिला आरा, आपण 6 आरे आहेत ना, त्यातला पहिला आरा, चक्राचे जे आरे आहेत त्यातले, ते पहिला आरा काय आहे? अन्नात भवंती भूतानी, अन्नापासून प्राणी निर्माण होतात. मग सांगितलं पर्जन्यात अन्न संभवा, म्हणजे पावसामुळे अन्नाची उत्पत्ती होते. यज्ञ कर्म समुद्भवा, म्हणजे यज्ञापासून कर्म होतं निर्माण. मग काय सांगितलं? कर्म ब्रह्मोद्भव विद्धी, कर्म हे वेदांपासून होतं. आणि ब्रह्म अक्षर समुद्भव, म्हणजे वेद हे अविनाशी परमात्म्यापासून निर्माण होतात. तस्मात सर्वगतम, म्हणून परमात्मा नित्य यज्ञ प्रतिष्ठितम, यज्ञामध्ये प्रतिष्ठित असतो, कायम यज्ञामध्ये प्रतिष्ठित आहे. म्हणजे थोडक्यामध्ये सगळ्याचं अधिष्ठान कोण आहे? तर परमात्मा आहे. हे नित्य यज्ञ प्रतिष्ठित, अधिष्ठान हे परमात्म्याच आहे. आता याचा पारंपरिक अर्थ आपण जर बघितला तर काय होतो? अन्नात भवंती भूतानी, प्राण्यांचं पोषण कशामुळे होतं? तर ते अन्नामुळे होतं. म्हणजे ते जे आपण भक्षण करतो ते आपलं अन्न आहे. प्रत्येकाचं अन्न वेगळं आहे. माणसाचं वेगळं आहे, किड्या मुंगांचं वेगळं आहे, पशु पक्ष्यांचं वेगळं आहे. मग जे आपण खातो आणि ज्यामुळे आपल्या शरीराची वाढ होते ते आपलं अन्न आहे. म्हणजेच भरण पोषण ज्याच्यामुळे होतं ते अन्न आहे. मग उदाहरणार्थ सांगितलं की आपण खातो ते सगळं वनस्पती आहेत किंवा आपलं व्हेज नॉनव्हेज दोन्ही आपल्यामध्ये येतं. पण आता मातीतला जो किडा आहे त्याचं अन्न काय? त्याचं अन्न माती आहे. अन्न शब्द अशा अर्थाने घ्यायचा की ज्याच्यामुळे तुमचं भरण पोषण होतं ते अन्न. मग मातीतल्या किड्याचं अन्न माती आहे. किंवा सापाचं अन्न काय? बेडूक आहे, उंदीर आहे. किंवा सिंहाचं अन्न काय? पशु, जे त्याला खाता येणं शक्य ते पशु. हत्ती गवत खातो. असं प्रत्येकाचं ज्या ज्या योनी आहे त्या प्रत्येकाचं जे जे ज्याच्यावर भरण पोषण होतं. आता स्वेदज आपण जे म्हणतो, स्वेदज म्हणजे कोण येतं? स्वेदज म्हणजे कोणते? गोचूर किंवा ढेकूर. त्यांचं अन्न काय? ढेकडाचं अन्न काय आहे? रक्त पिणे त्याचं अन्न आहे तिथे. पण अशा प्रकारे जे अन्नावर जगतात, अन्नापासून तयार होतात ते काय आहेत? अन्नात भवंती भूतानी, असा हा अर्थ झाला एक पारंपरिक. आता
चिन्मयानंदाने जो अर्थ लावला, चिन्मयानंदाने थोडस आधुनिक काळाच्या दृष्टीने काही अर्थ लावले. तर चिन्मयानंद असं म्हणतात की आताच्या काळामध्ये काय आहे की अन्न अन्न हा एकच भाग आहे का? अन्न म्हणजे अन्नधान्य हा एक भाग आहे का? तर तो एकच भाग नाही, सर्व प्रकारचे भोग अन्नात भवन्ति, सगळ्यावर भक्षण. म्हणजे आता माणसाला फक्त अन्नावर मनुष्य संतुष्ट नाहीये. आपण म्हणतो की ह्या माणसाच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या गरज आहेत, आम्ही काय त्याच्यावर समृद्ध नाही. अन्न सुद्धा आम्ही शेकडो प्रकार निर्माण केले त्याच्यात, मग आम्ही त्याच्यावर सुद्धा संतुष्टच नाही. अन्न एक प्रकारचे भोग आम्हीच निर्माण केलेले आहे. मग आता अशा प्रकारे हे जे भोग निर्माण केलेले आहेत, की जे उपलब्ध आहेत आमच्यासाठी, हे सगळं असणं म्हणजे आम्हाला जगण्यासाठी फक्त अन्न नाही, आम्हाला हे सगळे भोग लागतात, आम्हाला सगळं लागतं. तर ते हे जे वेगवेगळ्या प्रकारचे भोग निर्माण झाले, ही सगळी टेक्नॉलॉजी निर्माण झाली, हे सगळं कशात येतं? हे सगळं अन्नात येतं. त्याच्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही, मोबाईल शिवाय जगू शकत नाही आत्ताच्या काळात. आम्हाला मोबाईल हा मिनिटा लागतो. म्हणजे आपण म्हणतो ना, एक वेळ घरातनं बाहेर पडताना बायकाच्या हातात पर्स नसेल तर मोबाईल असतो. का? कारण ते अन्ना इतकं गरजेचं झालं. अशा अर्थाने तो शब्द त्यांनी वापरला. की मग आता काय आहे की म्हणजे त्याच्यावर पुष्ट होतात, म्हणजे संतुष्ट होतात, खुश होतात. म्हणजे कारण ती त्यांची गरज झाली, म्हणून अन्नात भवन्ति भूतानी हा अशा प्रकारे त्यांनी अर्थ लावलाय चिन्मयानंद. पर्जन्यादन्न संभवा, पारंपरिक अर्थाने काय आहे? पाऊस पडला की अन्नधान्य उगवतं. मग आता गवत उगवतं किंवा जे जे काय आपण पिकं काढतो त्याच अशा, म्हणजे त्याच्यासाठी काय आहे की त्याच्यासाठी पाऊस पडणं महत्वाचं आहे. मगाशी एक उदाहरण तुम्हाला दिलं की मातीतला किडा मातीवर जगतो, पण माती होण्यासाठी सुद्धा खडकांची झीज व्हावी लागते ना. मग खडकांची झीज तरी कशी होते? पावसामुळे होते, हवामानामुळे होते. म्हणजेच काय, अशा प्रकारे म्हणजे प्रखर उष्णता, आपण ते बघतो, उष्णतेने खडक फुटतात, मग काय बाकीच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या म्हणजे हे सगळं चक्र तुम्हाला माहितीये. मग दुसरं काय, पर्जन्यादन्न संभवा, याचा अर्थ पण सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते, तिचे ढग होतात, ते आकाशात जातात, हे सगळं चक्र आहे. आणि तेव्हा अनुकूल वातावरणामध्ये पाऊस पडतो त्या ढगांमधनं. हे सगळं काय, ही पर्जन्यवृष्टी आहे. म्हणजे पारंपरिक दृष्ट्याने अशा प्रकारे पाऊस पडला की अन्नधान्य उगवतो, हा अर्थ झाला. आता आता फक्त अन्न वस्त्र निवारा हे आपल्या मगाशी म्हटलं तसं याच फक्त गरजा आहेत का? नाहीये. आता आपल्याला जगण्यासाठी सगळं लागतं. आपल्याला म्हणजे सगळे दळणवळणाची साधनं लागतात, शिक्षण लागतं, आरोग्याच्या गरजा वाढलेल्या आहेत, सगळ्या प्रकारची संपर्काची साधनं लागतात. मग हे सगळं, ही जर आपली गरज आहे, तर मग पर्जन्यादन्न संभवा, अन्न संभवा, याचा अर्थ काय होईल? तर चिन्मयानंदांनी काय अर्थ लावलाय तो सांगते की आताच्या काळामध्ये हे सगळं तंत्र म्हणजे टेक्नॉलॉजी जी डेव्हलप झालेली आहे, ती काय आहे, ही कशी निर्माण होते? तर सगळी तंत्रज्ञानाचा विकास झालाय. ही काय सांघिक शक्ती आहे, समष्टीची शक्ती आहे, ती निर्माण झाली आहे. म्हणजेच अशा प्रकारे पर्जन्यादन्न, ही सगळी जी तंत्र डेव्हलप केलेलं आहे, ही जणू काही पर्जन्य शक्ती आहे. कारण त्या टेक्नॉलॉजीमुळे त्या सगळ्या गोष्टी झाल्यात. शिक्षणासाठी त्याची गरज आहे, आपण म्हणतो जसं की या सगळ्या दळणवळणाची साधन म्हणून वाहतुकीसाठी त्याचीच गरज आहे, आरोग्यासाठी त्याचीच गरज आहे. म्हणून त्यांनी असा अर्थ लावला की ही संपूर्ण समष्टीची जी शक्ती आहे, टेक्नॉलॉजी आहे, ती काय आहे? ती जणू काही पर्जन्यात अन्न संभव. आणि यज्ञात भवती पर्जन्या, म्हणजे काय की यज्ञ केला तर पर्जन्य निर्माण होणार, म्हणजे पाऊस पडणार आहे, असा एका अर्थाने. की म्हणजेच थोडक्यामध्ये की तुम्ही यज्ञ करताना काय काय गोष्टी लागतात त्याचाही आपण आहुती द्यायला लागते. म्हणजे मुलामध्ये कुठल्या तरी गोष्टींचा त्याग करावा लागतो. आहुती देणं, त्याच्यामध्ये आपण काय घालतो? समिधा वापरतो, तूप वापरतो, जे काय असेल. आता प्रत्येकाच्या मागचा अर्थ बघायचा आहे. क्रिया त्यांनी दिलेली, यज्ञ करताना लागणारी क्रिया ही समिधा अर्पण करा, आहुती द्या, तर त्या वस्तूंचा त्याग करायचा. थोडक्यामध्ये यज्ञ म्हटलं की वस्तूंचा त्याग आला. मग त्या या प्रकारच्या का असेना, सुखाचा त्याग आला. तप करावे लागतात, म्हणजेच काय, वेगवेगळ्या सुखांचाच त्याग आहे ना त्याच्यामध्ये. मग अशा प्रकारे तुम्ही स्वकर्तव्य करताना या गोष्टींचा त्याग करा. यज्ञात भवती पर्जन्या, जर तुम्ही अशा प्रकारे त्याग केला, या यज्ञरूपी क्रिया केल्या,
म्हणजे स्वधर्माचं पालन केलं, दान केलं, तप केलं, तर काय आहे, त्या सगळ्या क्रिया म्हणजे यज्ञात भवती पर्जन्य. अशा जर गोष्टी केल्या तर पाऊस पडे, म्हणजेच काय, अनुकूलता निर्माण होईल. त्याच्यासाठी महत्वाचं काय आहे, की महत्वाचा त्याग. आपली जी वृत्ती भोग घेण्याची आहे, सगळं माझ्यासाठी, याच्या बरोबर विरुद्ध गीता आपल्याला सांगते, यज्ञात भवती पर्जन्या. तुमचं जगणंच मुळे यज्ञ व्हायला पाहिजे, आणि मग अशा प्रकारचा यज्ञ केला तर पर्जन्य म्हणजे अनुकूलता निर्माण होते. गंमत बघा, आपल्याकडे कथा ज्या सांगितल्या जातात ना, त्या अशाच असतात. मग फक्त आपल्यासाठी म्हणजे बृहदारण्यक उपनिषदामधलीच कथा आहे, ती सांगते तुम्हाला, की सुख, प्रत्येकाला सुख हवंय. कुठल्या योनीमध्ये माणसाला सुख हवंय, तसं देवांना पण हवंय, आणि तसं दानवांना पण हवंय. मग आपल्याला सुख हवंय म्हणून एक दिवशी काय झालं, हे सगळेजण, देव, दानव आणि माणूस, हे सगळेजण ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, की आम्हाला सुख कशामुळे लाभेल याचा मार्ग सांगा. मग देवाने काय केलं, ब्रह्मदेवानी त्यांना द हे अक्षर दिलं. द हे अक्षर दिलं म्हणजेच काय, देवांना सांगितलं दमन करा, म्हणजे उपभोग घेताना संयम ठेवा. कारण आपण बघा, देव योनी, देव अतिशय भोगी, म्हणून स्वर्गात गेल्यानंतर आपल्या काय म्हणतात, देव प्रत्येक वेळी वर्णन करताना काय सांगितलं जातं, की माणसाची उन्नती होते, मृत्यूनंतर स्वर्गलोक मिळतो, पण त्याच्यानंतर काय होतं, तिथले भोग घेतल्यानंतर पुन्हा पृथ्वीवर यायला लागतं. का, कारण स्वर्ग भूमी ही भोग भूमी आहे, असं वर्णन केलेलं आहे. म्हणून काय आहे, देवांना काय सांगितलं, दमन करा. मग दानवांना काय सांगितलं, दानवांना सांगितलं दया करा. कारण त्यांची वृत्ती कशी आहे, आसुरांची वृत्ती कशी आहे, क्रूर वृत्ती आहे, म्हणून त्यांना सांगितलं दया करा. आणि माणसाला सांगितलं दान करा, कारण माणसाची वृत्ती आहे संग्रह करण्याची, म्हणून त्यांना सांगितलं की दान करा. मग अशा प्रकारे हे काय, मग पर्जन्य काय करतो, तर पर्जन्य जेव्हा येतं, म्हणजे जेव्हा धड 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 वाचतो ना, म्हणजे त्याचा अर्थ सगळा कवींनी लावलेला आहे, की जणू काही तो पर्जन्य काय सांगतो, तुमच्या कर्तव्य कर्माची आठवण करून देतो. धड 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 धडा असा जो पहिला पाऊस येतो, तेव्हा तो जो आवाज आहे, तो तुम्हाला कशाची आठवण करून देतो, की कर्तव्य कर्माला विसरू नका. काय कर्तव्य आहे, दान करा. आपलं एकट्याच नाहीये, सगळ्यांचा त्याच्यात सहभाग आहे, याची सतत आठवण ठेवा. हेच यज्ञात भवती पर्जन्य. अर्थ तोच आहे, की यज्ञामुळे, शब्दशः पारंपरिक अर्थ सांगितला, यज्ञाच्यामुळे, यज्ञामध्ये हवन क्रिया जी होते त्याच्यामुळे पाऊस पडतो. पण हे आताच्या काळात आपण मान्य करू का, नाही करणार. असं कुठं असतं का, पावसाळा रमला म्हणे, केले प्रयोग सुद्धा आपल्याकडे केलेत लोकांनी, पण असं काही त्याच्यामुळे पाऊस पडतो असं नाही. किंवा यज्ञ करून पाऊस पडत नाही, किंवा अति सुद्धा पाऊस पडतो. म्हणजे यज्ञावर अशा अर्थाने पाऊस होतो का, नाही, हे नाहीये. म्हणून हा अर्थ असा आहे, की नैसर्गिक चमत्कार असे घडत नाहीत. तर मग काय आहे, की अशा प्रकारे काय करा, की तुम्ही तुमचं कर्म या पद्धतीने करा. कोणतंही कर्म अशा प्रकारे केलं तर काय होईल, त्याच्यामुळे जे फळ मिळणार, यज्ञाचं जे फळ मिळणार ते असं फळ मिळणार, समाजासाठी उपयोगी पडा. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा मग ही सगळं बघा, सगळ्या प्रकारे काय होईल, यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञात भवती पर्जन्य, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही, पर्जन्य म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या प्राप्त होतील. पावसामुळे जसं अन्न पिकेल, तसं तुम्ही अशा प्रकारे कर्तव्य कर्माला जागला तर तुम्हाला हव्या त्या गोष्टींची प्राप्ती होईल, असा थोडक्यात अर्थ लावायचा, की या प्रकारे. आणि मग पुढं काय म्हटलंय, हे यज्ञ कर्म समुद्भव. यज्ञ म्हणजे आत्ताच बघितलं, निष्काम भावनेने कर्म केलं. मग अशा प्रकारे जर निष्काम भावनेने कर्म केलं तर ते कसं आहे, तर यज्ञ कर्म समुद्भव. अशा प्रकारे कर्म केल्यानंतर त्याचे काय होतं, तुम्हाला फल प्राप्त होतं.